मुलांसाठी प्रभावी 101 सवयी भाग 1 ते 5 सवयी. सवय क्रमांक 1. अंथरुणाची घडी घालण्याची सवय. सकाळी उठल्यानंतर तुमच्या मुलाने अंथरुणाची घडी केली. अंथरुण छान आवरून ठेवलं तर कुणाला आवडणार नाही? प्रत्येकाला आवडेल. पण खरंच आपली मुलं असं करतात का, असा प्रश्न विचारल्यावर बहुतांश उत्तर नाही असं येतं. याचं कारण काय? मी अनेकदा ट्रेनने प्रवास करतो. रात्रीचा प्रवास असताना बर्थवर झोपण्यासाठी त्या ट्रेनमधला मदतनीस छान पांढऱ्या शुभ्र रंगाचे बेडशीट, रजई, उशी आणून देतो. सगळेजण रात्री छान झोपतात. सकाळी 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता आपापल्या वेळेनुसार आपापल्या स्टेशनवर लोक खाली उतरतात. उतरताना मी हमखास पाहतो की कुणीही त्यांच्या अंथरुणाची, रजईची घडी केलेली नसते. कित्येकदा ती गुंडाळून वर टाकलेली असतात किंवा तशाच विस्कटलेल्या स्वरूपात असतात. पण 100त एक बेड असा दिसतो जिथे कुणी झोपलंय की नाही इतकी शंका यावी. व्यवस्थित घडी घालून ठेवलेल्या चादरी, सतरंजी, पांढऱ्या शुभ्र बेडशीट. पण त्या घडीवरून समजतं की ही घडी परत घातलेली आहे. असं का? प्रत्येकाला उतरायची इतकी घाई असेल का, हा प्रश्न बऱ्याचदा मनात डोकावून जातो. मग असं असेल तर आपली मुलं अशी घडी का घालतील, हा प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतो. अर्थात ज्या बर्थवर अंथरुणाची घडी आहे त्या व्यक्तीने ती घडी एकाच कारणासाठी घातलेली असते, कारण त्या व्यक्तीला अंथरुणाची घडी घालायची सवय लागलेली असते आणि ही सवयच काम करते. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वप्रथम त्यांना स्वतःविषयी आदर वाटायला लागेल. ज्याला स्वतःविषयी आदर असतो तो कधीच गबाळा राहत नाही, अव्यवस्थित राहत नाही. तो उठल्या उठल्या आपल्या स्वतःची चादर नीट करतोच, अंथरुणाची घडी घालतो, आजूबाजूचा पसारा आवरून ठेवतो. ही सवय ज्यांच्या अंगी असते त्यांच्यामध्ये आपोआप शिस्त येते. शिस्तीबरोबर अशी मुलं जास्त कार्यक्षम निघतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, नीटनेटकेपणा हा त्यांच्या जीवनाच्या सवयीचा एक भाग होऊन जातो. ही सवय कशी लावाल? जर आपलं मूल खूपच लहान असेल तर सर्वात चांगली युक्ती म्हणजे रोज सकाळी त्याच्याशी अंथरुणाची घडी घालण्याचा खेळ खेळायचा. चादरीचं एक टोक त्याला धरायला लावायचं आणि ते आपल्या हातात आणून द्यायला लावायचं. परत दोन्ही टोकं आपल्या हातात धरायची, उरलेलं टोक त्याला आपल्या हातात आणून द्यायला लावायचं. हा खेळ रोज खेळायचा. नंतर 1 मिनिट व्हायच्या आत आपण घडी घालतो का, आणि जर 1 मिनिटाच्या आत घडी घातली तर तुमचं मूल जिंकलं ही अनाउन्समेंट करून टाका. बघा, मग उठल्या उठल्या रोज मीच जिंकणार या उद्देशाने मूल आनंदाने घडी घालायला लागेल. आपोआप ही सवय त्याच्या अंगात रुळेल. मूल थोडं मोठं असेल, त्याला समजत असेल तर त्याच्या अंथरुणाला तुम्ही हातच लावू नका. बाकी सर्व घर स्वच्छ आवरून ठेवा आणि जेव्हा तो परत आपल्या अंथरुणाकडे येईल तेव्हा सगळ्यात आपलंच अंथरुण खराब आहे हे त्याला स्वतःहून जाणवेल. मग तो स्वतःहून घडी घालायला सुरुवात करेल. पण तू अंथरुणाची घडी घाल, हा घडी घालत नाही असं कधीच म्हणू नका. उलट ज्या वेळेस तो स्वतः घडी घालेल तेव्हा आवर्जून त्याच्या नकळत त्याच्यासमोर बाकीच्यांना सांगा की आमचा मुलगा, आमची मुलगी स्वतःहून अंथरुणाची घडी घालतो. सवय क्रमांक 2. 3 मिनिटे दात घासण्याची सवय. दात घासायची सवय प्रत्येकाला असते, परंतु बऱ्याच जणांना स्वच्छ दात घासायची सवय नसते. पण लहान वयातच जर दात स्वच्छ घासायची सवय लागली तर ती फक्त दातांच्याच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी सवय ठरते. शास्त्र सांगतं की कमीत कमी 2 मिनिटे, जास्तीत जास्त 3 मिनिटे दात घासावेत. परंतु बरीच मुलं ही पटकन दात घासून रिकामी होतात. अनेक वेळेला तो कालावधी 30 सेकंद ते 1 मिनिटाच्या आतला असतो. एखादं कर्मकांड करावं तसं दात घासणं अनेक घरात घडताना दिसतं. ही सवय कशी लावाल? ही सवय लागण्यासाठी आधी मुलांना हे समजून सांगणं आवश्यक आहे की दातात अन्नपदार्थ राहिले तर त्याचे परिणाम काय काय होतात. फक्त दातांवरच परिणाम होत नाहीत, फक्त दातच किडत नाहीत, तर ते कुजलेले अन्नपदार्थ पोटात जाऊन पोटातल्या अनेक गोष्टी बिघडतात. ही सवय मुलांना लागण्यासाठी दुसरी अत्यंत परिणामकारक पद्धत कुठली असेल तर त्यांना काही पायऱ्या ठरवून देणं. त्यातील पहिली पायरी म्हणजे हातात ब्रश घेऊन तो वॉश बेसिनमध्ये नळाखाली स्वच्छ धुणं. त्यानंतर दुसरी पायरी, त्यावर पुरेशी टूथपेस्ट घेणं आणि टूथपेस्टचं झाकण घट्ट लावून ती जागेवर ठेवणं. आणि मग तिसरी पायरी, ठराविक पद्धतीने खालीवर करत म्हणजे जमिनीला समांतर फिरवणं आणि दातांच्या कोपऱ्या कोपऱ्यात घेऊन जाणं. प्रत्येक दातावरून कमीत कमी 5 वेळा तरी हा ब्रश फिरला पाहिजे आणि त्यानंतर आतल्या बाजूने सर्व बाजूंनी ब्रश कसा फिरू शकतो हे त्या मुलांना करून दाखवणं. सगळ्यात शेवटी परत ब्रश धुवून त्याला कॅप लावून जागेवर ठेवणं. अर्थात चूळ भरणं ही पण कला आहे. चूळ भरताना खळखळून कशी भरली जाते हेही मुलांना दाखवलं तर गमतीमध्ये मुलं खळखळून चूळ भरायला शिकतात. काही मुलं चूळ भरायला किंवा दात घासायला नाखुश असतात, कारण वॉश बेसिनपर्यंत किंवा नळापर्यंत त्यांचा हात जात नाही. त्यासाठी घरामध्ये त्यांचा हात नळापर्यंत पोहोचेल या आकाराचं स्टूल असणं आवश्यक आहे, जे पायाखाली देणं अनेक वेळेला उपयोगी सिद्ध होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दात घासल्यानंतर किती छान दात निघालेत रे तुझे, स्वच्छ दात घासतो हा, असं म्हणाल तर पुढच्या वेळेस त्याला दात जास्त स्वच्छ घासायची प्रेरणा नक्की मिळेल. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वात महत्त्वाचं, मुलांच्या दातांचं आरोग्य चांगलं राहील.
अनेक वेदनादायक आणि त्रासदायक अशा दातांच्या ट्रीटमेंटपासून मुलांची आपोआप सुटका होईल. मुलांना स्वच्छतेची सवय लागेल. ज्यांचे दात स्वच्छ नसतात ती मुलं त्यांच्या नकळत स्वतःचे दात लपवायचा प्रयत्न करतात. उलट ज्यांचे दात स्वच्छ असतात ती मुलं मात्र सहजतेने खळखळून हसू शकतात. खळखळून हसण्याने आनंद वाढतोच, त्याबरोबर मुलांचा आत्मसन्मानही वाढतो. सवय क्रमांक 3, माझे ताट स्वच्छ. जेवताना जर आपल्या मुलाने परत परत मागितलं तर वाढणाऱ्या आईला ते आनंद देऊन जातं. पण त्यापेक्षा सगळ्यात मोठा आनंद होतो जेव्हा वाढलेलं सगळं संपवलं जातं. त्यावेळेस ती माऊली सर्वात जास्त खुश होते. अनेक मुलांना कारण नसताना टाकायची सवय लागलेली असते. खरं तर बऱ्याचदा आई वडीलच याला कारणीभूत असतात. आपल्या मुलांना वाढलेलं सगळं खाऊन टाकायला सांगा. ताट स्वच्छ करायला सांगा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याच टेबलवर लोक उरलेलं अन्न तसंच सोडून गेलेले दिसतात. तर लग्न कार्यात हमखास हे चित्र पाहायला मिळतं. तर अनेक जण ऑफिसमध्ये डबे घेऊन जातात आणि हमखास थोडीशी पोळी, थोडीशी भाजी त्यात शिल्लक ठेवतात आणि तसंच खरकटं अन्न संध्याकाळी घरी जातं. ते कचऱ्यात टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वप्रथम तुमच्या मुलाच्या मनात अन्नाविषयी आदर निर्माण होईल. अन्न हे पूर्णब्रह्म असं का म्हटलं आहे याची त्याला ओळख व्हायला सुरुवात होईल. स्वतःच्या भुकेची आणि आजूबाजूच्या परिस्थितीविषयीची जागरूकता आपोआप वाढेल. ही सवय कशी लावाल? खरं तर यासाठी फार सोप्या पद्धती आहेत. आपलं मूल किती खातं हे आई वडिलांना माहिती असतं. तो जेवढं खातो त्यापेक्षा कमीच वाढा. स्वतःहून मागितल्यावरही त्याला थोडंच वाढा. त्याला हे सांगा की एवढं संपव, मी परत वाढते. आणि ज्या वेळेस पहिलं संपवल्याशिवाय पुढील अन्न मिळत नाही हे त्याच्या लक्षात येईल त्यावेळेला तो पहिलं संपवून पुढचं अन्न मागेल. दुसरी सोपी पद्धत, तुम्ही जेवणानंतर तुमच्या मुलाला जर स्वीट डिश देणार असाल, आईस्क्रीम देणार असाल तर सांगा की आज ज्याचं ताट स्वच्छ त्यालाच आईस्क्रीम मिळणार. आज ज्याचं ताट स्वच्छ त्यालाच फ्रूट सॅलड मिळेल. मग घरातील एका मोठ्या व्यक्तीने चुकून ताटात काहीतरी सोडावं आणि शिक्षा म्हणून घरातल्या गृहिणीने त्यांना आईस्क्रीम किंवा फ्रूट सॅलड देऊ नये आणि त्यांनीही हे मान्य करावं की मी ताटात टाकलं, मला आईस्क्रीम मिळालं नाही, आज माझं चुकलं. ही शिकवण मुलाला आयुष्यात एक मोठा धडा देऊन जाईल. सवय क्रमांक 4, सकाळी 1 ग्लास पाणी पिण्याची सवय. सकाळी उठल्यानंतर काहीही खायच्या अगोदर, ज्याला उपाशी पोटी म्हटलं जातं, 1 ग्लास पाणी पिण्याचं महत्त्व आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे. आपल्या मुलांना सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 1 ग्लास पाणी प्यायला लावणं ही त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशी सवय आहे. मुलांनीच काय, घरातील प्रत्येकाने उपाशी पोटी पाणी प्यायलाच हवं. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? जे लोक सकाळी उठल्या उठल्या पाणी पितात त्यांना पित्ताचा त्रास होत नाही हे आयुर्वेदात म्हटलं आहे. अर्थातच फक्त पित्तच नाही तर त्याचबरोबर पोट साफ होण्यासाठी देखील सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणं तितकंच आवश्यक आहे. या छोट्याशा सवयीमुळे चिडचिड होणं, डोकं दुखणं, मळमळणं अशा गोष्टी आपोआपच मुलांपासून लांब पळतील. ही सवय कशी लावाल? सर्वात आधी त्यांना सकाळी पाणी पिण्याचं महत्त्व समजून सांगा. जसं आपण शरीराला बाहेरून अंघोळ घालतो तशी आतून अंघोळ घालणं देखील आवश्यक आहे, हे देखील मुलांना समजून सांगा. एखाद्या पाईपमध्ये जर अन्नकण अडकले असतील तर आपण काय करतो? वरून पाणी सोडतो. रात्रभर आपण काहीच खात नाही, त्यामुळे आपली अन्ननलिका रिकामी असते. त्या अन्ननलिकेत आधी पाणी गेलं तर आपोआप आपली आतली अन्ननलिका स्वच्छ होणार नाही का? हा प्रश्न मुलांना विचारा. यामुळे त्यांना त्याचं महत्त्व स्वतःहून कळेल. एका पालकाने तक्रार केली की माझा मुलगा ढिम्म, पाण्याला हातच लावत नाही, काही झालं तरी पाण्याचा ग्लासच उचलत नाही. त्यावर त्यांना मी एक सोपा उपाय सांगितला. त्यांना सांगितलं की चला, तो 1 घोटभर पाणी पिऊ शकेल का? त्यावर ते हो म्हणाले. मग त्याला रोज 1 घोट पाणी प्यायला सांगा. 8 दिवस 1 घोट पाणी पिल्यानंतर पुढच्या आठवड्यात 1 घोटाचे 2 घोट करा. मग पुढच्या 2 आठवड्यात तो 2 घोट पाणी प्यायला सुरुवात करेल. मग तिसऱ्या आठवड्यात 3 घोट पाणी प्यायला सुरुवात करेल. चौथ्या आठवड्यात 4 घोट पाणी प्यायला सुरुवात करेल आणि बघता बघता काही आठवड्यात तो 1 ग्लासापर्यंत जाईल. त्यानंतर मात्र ही सवय त्याच्या अंगवळणी पडेल. मग सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत त्याला कसंतरी होईल. जसं अनेकांना सकाळी उठल्यावर चहा मिळाला नाही तर करमत नाही. प्रवासात असताना काहीही करून चहा पिणारे बहाद्दर आपण बघतो. अगदी वेळ पडल्यावर बस थांबून पळत जाऊन चहा पिणारेही काही जण असतात. तसंच या मुलांचं होईल. सकाळी उठल्यानंतर कधी एकदा पाणी पितोय असं त्यांना होईल. ही सवय मुलांच्या आयुष्यात केवळ शारीरिक आरोग्यच आणणार नाही तर त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायलाही मदत करेल. सवय क्रमांक 5, व्यवस्थितपणाची सवय. बहुतांश घरात गृहिणीची ही तक्रार असते की तिचा सगळा वेळ हा घर आवरण्यातच जातो. घर स्वच्छ आवरलेलं असावं हे गृहिणीलाच काय पण घरातील सगळ्यांनाच वाटतं. घर आवरण्यापेक्षा पसारा होऊच नये ही प्रत्येकाची अपेक्षा असते. खास करून पसारा हा मुलांकडून होतो असं दिसतं. आपल्या मुलांनी वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात अशी अपेक्षा प्रत्येक आईवडिलांची असते. पण हा सवयीचा भाग आहे.
काही लोक असेही असतात की त्यांना पसारा केल्याशिवाय काम केल्याचं समाधान मिळत नाही, तर काहींना मात्र कामापेक्षा पसारा आवरण्याचीच सवय जास्त असते. पण याचा मध्यम मार्ग नक्कीच निघू शकतो. एकदम आखीव आणि खूप पसारा, यातला मधला भाग म्हणजे काय? तर मुलांनी वस्तू घेतल्यानंतर त्या इकडे तिकडे न टाकता त्या वस्तू परत योग्य जागी ठेवण्याची त्यांना सवय लागावी. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? जेव्हा मुलं वस्तू जागच्या जागी ठेवतात तेव्हा मला व्यवस्थित राहायचंय ही भावना मुलांच्या मनामध्ये तयार होते. आणि मला व्यवस्थित राहायचंय या भावनेमुळे मुलांचा स्वतःविषयी आदरही वाढतो, जो स्वप्रतिमा चांगली होण्यासाठी मदतगार सिद्ध होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलं परावलंबी न राहता स्वावलंबी होतात. याचं कारण पसारा आवरण्यासाठी आई, घरातली कामवाली बाई हीच जबाबदार आहे अशी बऱ्याच मुलांची समजूत असते. मुलांना सर्वात चांगली सवय काय असेल तर स्वतःचं टेबल, स्वतःची रूम, जिथे ते वावरतात ती जागा आवरून ठेवणं, स्वच्छ ठेवणं. ही सवय कशी लावाल? आपल्या मुलाला हे नक्की सांगा की जी व्यक्ती स्वतःचा आदर करते ती व्यक्ती कधीच गबाळी राहत नाही, पण ज्या व्यक्तीला स्वतःविषयी आदर नसतो ती मात्र गबाळी राहते. त्याचप्रमाणे मुलांना असे लोक दाखवा जे अतिशय व्यवस्थित राहतात, याविरुद्ध असे लोकही दाखवा की ज्यांना स्वतःविषयी आदर नाही आणि त्यांचं घर सुद्धा अस्ताव्यस्त आहे. आपोआप मुलाच्या मनात इच्छाशक्ती जागृत होईल की मी व्यवस्थित राहायला हवं. दुसरी गोष्ट, मुलांना त्यांच्या टेबलवर, त्यांच्या रूममध्ये कुठे काय ठेवायचं यासाठी जागा निश्चित करून द्या. उदा, पेन कुठे ठेवायचा, वही कुठे ठेवायची, दप्तर कुठे ठेवायचं, धुवायचे कपडे कुठे ठेवायचे, धुतलेले कपडे कुठे ठेवायचे, आतल्या कपाटामध्ये कुठल्या गोष्टी कुठे असायला हव्यात याच्या जागा निश्चित करून द्या. सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे ठरलेल्या जागी ठरलेल्या गोष्टी ठेवण्यासाठी मुलांना मदत करा किंवा ही जागा आहे याची आठवण करून द्या. जरी मुलांकडून कधी वस्तू जागेवर ठेवली गेली नाही तरी त्यांना चुकूनही रागवू नका. उलट, ज्यावेळेला मुलं एखादी गोष्ट योग्य जागी ठेवतील तेव्हा मनापासून त्यांचं कौतुक करा की याने ही वस्तू जागेवर ठेवली. जर भाऊ बहीण असतील तर त्यांच्यात स्पर्धा लावा की ज्याच्या वस्तू जागच्या जागी असतील, ज्याचं टेबल, बेड, रूम व्यवस्थित असेल त्याला बक्षीस. या स्पर्धेमुळे मुलं जास्त जागरूक होतील. जर आपल्या घरामध्ये एकच मूल असेल तर तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या बिल्डिंगमध्ये ही स्पर्धा घेऊ शकता. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.